हॅलो, आज आम्ही बनवतोय बटाटा वेफर्स। आईने बटाटे साल काढून दिले आणि मी वेफर्स बनवले। मग सगळे वेफर्स एकदा स्वच्छ धुवून घेतले आणि एका टबमध्ये भरपूर पाणी टाकून त्यात वेफर्स टाकले आणि तुरटी फिरवली, कारण हे वेफर्स आपण रात्रभर पाण्यात ठेवणार आहोत आणि सकाळी उकडणार आहोत, तर हे काळे पडू नये म्हणून त्यात तुरटी फिरवायची आहे, म्हणजे रात्रभर ते जशाल तसे राहतात। दुसऱ्या दिवशी सकाळी वेफर्स पांढरे शुभ्र राहिलेत, बिलकुलही खराब झाले नाही। आता वेफर्स उकडण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आणि वेफर्सच्या अंदाजे मीठ टाकलं। माझं पातेलं छोटं असल्यामुळे आम्ही 2 बॅचमध्ये वेफर्स उकडायला टाकले। पहिले झाले की दुसरे टाकले, मग पहिले उकडल्यावर दुसरे गच्चीवरती सुकवायला गेलो। मी आणि आई वेफर सुकत होते ते बघून पिल्लू कशी शांत बसेल, तिला पण वेफर सुकवायचे होते। मग तिला थोडे दिले आणि कसे टाकायचे ते शिकवलं, त्यातही तिला मजा वाटत होती। मग असं करून आम्ही सगळे वेफर सुकवायला टाकले। आम्ही 5 किलो बटाट्याचे वेफर्स बनवले। एवढे वेफर्स आम्हाला वर्षभर पुरतात। सायंकाळी वेफर्स चांगले कडकडीत वाळले होते, अगदी पांढरे शुभ्र झाले होते। मग थोडेसे तळून पाहिले तर छान फुलले होते। तर अशा प्रकारे मस्त असे वेफर्स तयार झाले। चलो बाय।